ठरलं तर मग मालिकेच्या 12 सप्टेंबरच्या भागात प्रतिमा बुजेल या कारणाने रविराज यांनी अर्जुनला प्रतिमा सायली या दोघींचेही मोदक एकत्र दाखवण्यासाठी सांगितलेलं असतं. अर्जुन सर्वांसमोर अनाउन्समेंट करतो की शेवटचे जे 2 कंटेस्टंट उरले आहेत त्या दोघांनीही एकत्र मोदक दाखवावेत. सर्वच जण सायली प्रतिमा दोघींचेही मोदक पाहण्यासाठी तितकेच उत्सुक असतात. त्या सर्वांची आतुरता संपवत सायली प्रतिमा एकत्रच आता जेव्हा मोदक दाखवतात सर्वच जण चकित झालेले असतात. कारण प्रतिमा आणि सायली दोघींचेही मोदक एकसारखेच दिसत असतात. सर्वच जण त्या मोदकांकडेच पाहत राहतात. प्रिया नागराजला मात्र जबरदस्त धक्का बसलेला असतो. सायली प्रतिमा दोघी जेव्हा एकमेकींचे मोदक पाहतात आणि ते एकसारखे दिसत असल्याचे त्यांच्या लक्षात येतात, दोघी आता एकमेकींकडे पाहून हसायला लागतात. त्यानंतर सायली प्रतिमा दोघीही आपापले मोदक आपापल्या हातामध्ये धरतात आणि सर्वांच्या समोर दाखवतात. घरातले सर्वच जण चकित झालेले असतात. कोणाला काहीच सुचत नसतं की दोन्हीच मोदक एकसारखे कसे काय. हा इतका मोठा चमत्कार घडलाच कसा हा सर्वांना प्रश्न पडलेला असतो. चैतन्य तिथे म्हणतो की 1 मिनिट, हे मोदक पाहिल्यानंतर कळतच नाहीये की सायली वहिनीने कोणते बनवले आहेत आणि प्रतिमा आत्याने कोणते. तेव्हा सगळाच गैरसमज दूर करत सायली सांगते की चैतन्य भाऊजी, हे मोदक मी बनवले आहेत आणि हे प्रतिमा आत्यानी. प्रताप तिथे सर्वांना म्हणतो की म्हणजे हा चमत्कार मग झालाच कसा. तेव्हा पूर्णाजी सर्वांनाच सांगते की हे मोदक पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की जणू काही मुलीने आईच्या पावलावरती पाऊल ठेवून अगदी जसेच्या तसे मोदक बनवले आहेत, अगदी छाप असल्यासारखं. पूर्णाजी तिथे सर्वांना सांगते की हे मोदक पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की जणू काही लेकीने अगदी आईच्या हातचीच कला करून दाखवली आहे. या दोघीही विजेत्या आहेत. तेव्हा सायली प्रतिमाने ती स्पर्धा जिंकलेली असते. सर्वच जण आता त्या दोघींवरती टाळ्या वाजवून कौतुकाचा वर्षाव करत असतात. चैतन्य आता स्वतःहून सायली प्रतिमा या विजयी झाल्याचं घोषित करतो. पूर्णाजी सर्वांना सांगते की असं म्हणतात की हात बदलला की कळ्यांचा आकारही बदलतो, परंतु हा चमत्कार कसा घडला देवच जाणे. तेव्हा सायली सांगते की पूर्णाजी, परंतु पूर्वीपासूनच हे मोदक मी बनवते आहे. मला माहिती नव्हतं की प्रतिमा आत्या सुद्धा अगदी असेच मोदक बनवतात. मध्ये सर्वांसमोर अस्मिता पचकते आणि ती सांगते की खरं तर ना, प्रतिमा आत्यासारखे अगदी जसेच्या तसे मोदक तन्वीने बनवायला हवे होते, परंतु तन्वीचे मोदक तर शिवण उसवलेल्या बॉलसारखे वाटत आहेत. त्यावर ते आता सगळ्यांनाच हसू फुटत असतं. सगळेजण तिथे आता हसत असता क्षणी प्रिया चिडते. प्रिया अस्मिताला सांगते की एवढेही वाईट झाले नाहीयेत माझे मोदक. प्रिया आता खूप चिडलेली असते. प्रिया म्हणायला लागते की अस्मिता, तू मला बोलते आहेस ना, परंतु तुझ्यात आणि कल्पना मामीत किती फरक आहे. कल्पना मामी बघ किती सुगरण आहे. तू तिचीच मुलगी आहे ना, तिचे एवढे गुण तरी आहेत का तुझ्यात. आणि स्वतः साधं स्वयंपाकघरातही कधी जात नाहीस आणि तू मला बोलतेस. प्रियाने आता सर्वांसमोर अस्मिताचा पान उतारा केलेला असतो. अस्मिता तिथे सांगते की अगं तन्वी, मी फक्त हेच म्हणत होते की तुझे मोदक प्रतिमा आत्यासारखे नाही झालेत. तिथे आता प्रिया पुन्हा चिडते आणि उलट अस्मितालाच सुनवायला लागते. ती म्हणते की तू तर असं ठरवून मोकळी झाले आहे की जसं काही मी माझ्या आईची मुलगीच नाहीये. खरं तर प्रियाला आता कोणाच्याही मनात प्रश्न निर्माण होऊ द्यायचा नसतो की सायली आणि प्रतिमा एकसारख्याच कशा आहेत. हे जर गुपित उलगडलं आणि याचा जर कोणी शोध घेतला तर सायलीच तिची मुलगी आहे हे कळू शकतं. हे सगळं लपवण्यासाठी प्रियाचा कांगावा सुरू झालेला असतो. अस्मिता प्रियाला सांगते की गप्प बसा तन्वी, अगं तू कोणतं टोक गाठते आहेस. दोघींमध्ये आता वाद होत असतात. त्या दोघींचं भांडण वाढणार इतक्यातच प्रताप तिथे सांगतो की अरे दोघी गप्प बसा, किती भांडताय आणि कोणाचे मोदक कसे झाले आहेत याहून काय फरक पडतो, शेवटी आपणच खाणार आहोत ना ते, आणि सगळ्यांचे मोदक उत्तम हे झालेलेच असणार आहेत. नागराज तिथे म्हणतो की तन्वीचे मोदक प्रतिमा वहिनीसारखे झाले नसले म्हणून काय झालं, परंतु प्रतिमा वहिनीचे बाकीचे गुण तन्वीमध्ये आहेतच की. मायाळूपणा आहे, समजूतदारपणा आहे. इतक्यातच रविराज नागराजला थांबवतात. तेव्हा परत सर्वांना हसू फुटत असतं. रविराज प्रियाला सांगतात की तन्वी, तू अजिबात काळजी करू नकोस. तू जे मोदक बनवले आहेत ना ते मी अगदी मनापासून खाईन. अर्जुन आता रविराजांना ऑल द बेस्ट म्हणतो. परत प्रिया चिडते.
इतक्यातच तिथे अश्विन सांगतो की तुमच्या दोघींच्या भांडणाचा एपिसोड झाला असेल तर आपण आता मोदक खायला सुरुवात करायची का? आम्हाला खरंच खूप भूक लागली आहे की आता आम्ही फक्त सुवासानेच पोट भरायचं आहे. तेव्हा विमल त्याला सांगते की अश्विन दादा, सर्वात आधी नैवेद्य दाखवावा लागतो, त्यानंतर तुम्ही खाऊ शकता. थोड्या वेळाने सर्वांनीच आता जेवणं केलेली असतात. तर विमल तिथेच विचारते की पंचपक्वानामध्ये फक्त आता गुलाबजाम बाकी राहिला आहे, कोणाला खायचं आहे का? तेव्हा चैतन्य सांगतो की हे बघ, हात जोडतो, परंतु आता काही खायला सांगू नकोस. आज जेवण इतकं भरपूर झालं आहे ना की प्रताप काका आणि अश्विन दोघेही हातावर पाणी पडता क्षणी जाऊन झोपले आहेत. एव्हाना घोरायला सुद्धा लागले असतील. रविराज तिथे आता सुभेदार घराण्याच्या परंपरेचं कौतुकच करतात. ते सांगतात पूर्णाजीला की पूर्णाई, तुमच्या घरातली पाहुण्यांना पोटभर जेवू घालण्याची जी पद्धत आहे ना ती तुमच्या सुनेने आणि नातसुनेने अगदी छान पार पाडले आहे. त्यांनी कल्पना आणि सायली दोघींचंही तितकंच कौतुक केलेलं असतं. चैतन्य तिथे विचारतो की एक मिनिट, परंतु या घरात पाहुणं कोण आहे? तर तिथे अश्विन अर्जुन अस्मिताचं नाव घेतो. परत तिच्यावरती सगळेजण हसायला लागतात. अस्मिता एखाद्या लहान मुलासारखं चिडते आणि अर्जुनला सांगते की अर्जुन गप्प बसा, नाहीतर फटका खाशील. चिडलेल्या अस्मिताला कल्पना समजावण्याचा प्रयत्न करत असते. तर तोपर्यंत अर्जुन सायलीच्या कानात कुजबुजतो. अर्जुन सायलीला सांगतो, मिसेस सायली, तुमच्या खरंच हातामध्ये जादू आहे हा. एवढे मोदक खाल्ले आहेत मी, इतके डिलिशियस होते ना ते. एवढे मोदक खाऊन सुद्धा आता अजूनही मन भरलेलं नाही आहे. 2-3 मोदक आणखीन खावेसेच वाटतायत. तेव्हा सायली अर्जुनला एक गोष्ट सांगते जी की तिने लपवलेली असते. सायली सांगते की मला माहिती होतं की तुम्ही असंच बोलणार, म्हणून मी आधीच 2-3 मोदक तुमच्यासाठी काढूनच ठेवले होते. तेव्हा अर्जुन चकित होतो, कारण सायलीला अर्जुनच्या मनातली प्रत्येक गोष्टी हळूहळू समजायला लागलेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो किंवा तुमचं हे वागणं बघून मला काय वाटतं आहे माहिती आहे का, की तुम्ही सुद्धा आता प्रतिमा आत्यासारख्या तितक्याच खोडकर आहात. तेव्हा सायली हसायला लागते. प्रियाचं त्या दोघांकडेच लक्ष असतं. प्रिया विचार करत असते की एवढे दोघे हसून काय बोलत असतील. अचानकपणे अर्जुनचं लक्ष प्रियाकडे जातं. तेव्हा अर्जुन सायलीच्या कानात कुजबुजतो की आता ना मूड चेंज करा, कारण तन्वी आपल्याकडेच बघते आहे. मी थोडा वेळाने जाऊन तिचा गैरसमज दूर करेन. तेव्हा सायली सांगते की हो, जरा सांभाळूनच, कारण हे नाटक आहे हे विसरू नका. सायली प्रत्येक वेळेस प्रियापासून सावध राहण्यासाठी अर्जुनला सांगत असते. थोड्या वेळाने जेव्हा प्रतिमा आता पाणी पित असते, इतक्यातच हातून नागराज किचनमधून बाहेर येत असतो. प्रतिमा आणि नागराज दोघेही समोरासमोर येतात आणि प्रतिमा आता ग्लास किचनमध्ये ठेवण्यासाठी जात असता त्या दोघांचीही धडक होते आणि प्रतिमाकडून ग्लास खालती पडतो. प्रतिमा एकटक नागराजकडे पाहत असते. तेव्हा नागराजची घाबरगुंडी उडालेली असते. सर्वांच्याच नजरा इकडे यांच्याकडे लागलेल्या असतात. नागराज आता घाबरतो, मनोमन विचार करतो की हिला काही आठवलं तर नसेल ना. ॲक्सिडेंट झाल्यानंतर वरून गाडीकडे मीच पाहत होतो, तेव्हा हिने बघितलं तर नसेल ना. नागराजच्या मनात एक ना अनेक प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. तेव्हा तिथे पुन्हा जी सायलीला सांगते की सायली, प्रतिमा घाबरली आहे का नागराजला पाहून. तेव्हा सायली पटकन प्रतिमाजवळ येते आणि प्रतिमाला सांगते की प्रतिमा आत्या, हे तुमचे सख्खे धीर नागराज काका आहेत. तुम्ही ज्या दिवशी घरी आलात ना त्या दिवशी होते हे, आणि आज तर आपल्यासोबत दिवसभर आहेत. सायलीने नागराजची ओळख तरी प्रतिमाशी करून दिलेली असते, परंतु प्रतिमाला तसं काहीच आठवलेलं नसतं. त्यानंतर नागराज प्रतिमाची माफी मागतो आणि इकडे पूर्णाईकडे आल्यानंतर पूर्णाची नागराजला सांगते की सुमन असते ना तर खूप बरं वाटलं असतं. दरवेळेस सणाला ते आपल्याकडे असते ना. तेव्हा रविराज पूर्णाजीला सांगतात की परंतु पूर्णाई, सुमनचं तिच्या भावाकडे जाणं तितकंच गरजेचं होतं ना. त्यानंतर तो नागराजला घरी जायला सांगतो. नागराज आता सर्वांचा हात जोडून निरोप घेतो. घरातील सर्वजण एक एक करत तिथून निघून चाललेले असतात. सायलीने सुद्धा आता प्रतिमाला तिच्या रूममध्ये आराम करण्यासाठी पाठवून दिलेलं असतं. नागराज आता मुद्दाम तिथेच थांबून राहिलेला असतो, कारण त्याला प्रियाशी बोलायचं असतं. सगळेच जण जेव्हा सुभेदार आपापल्या खोलीमध्ये निघून जातात तेव्हाच नागराज प्रियाकडे येतो आणि प्रियाला सांगतो की आज तुझ्या भरघोष यशाबद्दल तुझं अभिनंदन. दरवेळेस माती तर खातच असते, परंतु आता ना मातीमध्ये थोडा चिखल मिसळ, म्हणजे ना जराशी चव तरी बदलेल. नागराज मुद्दाम आता प्रियाला टोमणे मारत असतो.
कारण प्रियाचा प्लॅन सपशेल फसलेला असतो. नागराज तेथून आता निघून जातो. तो प्रियावरती खूपच चिडलेला असतो. त्यानंतर प्रिया जाब विचारण्यासाठी अस्मिताकडे येते, कारण अस्मिताच्या एका मूर्खपणामुळे प्रियाचे मोदक फसलेले असतात आणि सर्वांसमोर तिचं हसू झालेलं असतं. प्रिया येऊन आता अस्मिताच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते. अस्मिता चिडते आणि प्रियाला म्हणते की तू काय वेडी झाली आहेस का? तेव्हा प्रिया सांगते की तुला एक काम दिलं होतं की जवळ राहा आणि व्हिडिओ प्ले कर. साधं तेवढं सुद्धा तुला जमलेलं नाही आहे आणि वरून काय म्हणाली सर्वांसमोर की मी माझ्या आईसारखी नाही आहे. अस्मिता चिडते आणि प्रियाला खूप काही सुनवायला लागते. ती म्हणते की मग काय आता सर्वांसमोर तुझ्या त्या उकडीच्या पचपचीत मोदकाचं कौतुक करायला हवं होतं का मी? तर तिथे प्रिया ही काही कमी नसते. तीही अस्मिताला तेवढंच सुनावते. ती सांगते की नेहमी तर आराम करत पडलेली असते तिथे. तुला काय येतं काय नाही येत? तुझ्या हातच्या जेवणाची चव कशी आहे कधी खाऊन पाहिलं आहे का मी? अस्मिता प्रियाच्या तोंडावरती तिला टोमणे मारत असते. ती सांगते की हे बघ तन्वी, मी तुझ्यासाठी जरी व्हिडिओ प्ले केला असताना तरीही तुला मोदक करायला जमलेच नसते आणि तुझ्या जागी जर सायली असती ना तर तिने अगदी डोळे झाकून जरी मोदक बनवले असते ना तरी तीच जिंकली असती. प्रियाला सायलीचं कौतुक तेही अस्मिताच्या तोंडून ऐकवतच नसतं. दोघी आता जोरजोराचे एकमेकींना भांडत असतात. तर प्रिया तिथे म्हणते की सगळेच जण त्या सायलीचं कौतुक का करतात तेच कळत नाही. तेव्हा अस्मिता तिथे म्हणते की सायलीने काही नाही जरी केलं ना तरी सुद्धा सगळ्यांच्या तोंडात तिचंच कौतुक असतं. तेव्हा प्रिया सांगते की तिने ना काय जादूटोणा केलाय ना घरच्यांवरती कळतच नाहीये. तेव्हा अस्मिता सांगते की जादू नाही ग, जादूटोणाच केला आहे. दोघींच्याही थोड्या वेळाने लक्षात येतं की त्या दोघीही एकाच पक्षात आहेत, म्हणजे दोघींच्या एकच बाजूने आहेत आणि दोघी एकमेकांच्या विरोधात का भांडत असतील. प्रिया अस्मिताला गोड बोलायला लागते. एवढा वेळ कचाकच भांडणाऱ्या दोघी जणी पुन्हा एकत्र आलेले असतात. प्रिया स्वतःहूनच अस्मिताची माफी मागते. तेव्हा अस्मिता सांगते की हो, आपल्या दोघींचा तर शत्रू एकच आहे, सायली. तिलाच तर ठेचायचं आहे आणि आपण एकमेकींच्याच विरोधात जाऊन नाही चालणार. अस्मिता ही प्रियाची माफी मागते. त्यानंतर दोघीही एकमेकींना मिठी मारतात. इतक्यातच आता फोन येतो प्रियाला. खरं तर प्रियाच्या हाती अस्मिताचा फोन असतो. अस्मिता आता तिथे रेंज नसल्याने बाहेर फोन घेऊन तशीच निघून जाते. प्रिया विचारत असता अर्जुन तिथे येतो आणि अर्जुनला पाहून प्रिया खूप खुश होते. तर तिथे प्रिया अर्जुनला सांगते की अर्जुन, खरं तर मी तुझ्याकडे तुझी माफी मागण्यासाठी येणार होते. अर्जुन विचारतो की माफी? ती कशासाठी? तेव्हा प्रिया सांगते की सकाळी आज मला उठायला थोडा उशीर झाला ना आणि त्यामुळे पूजेमध्ये माझ्यामुळे खोडा आला असता. ते सगळं स्पॉइल झालं ना त्यासाठी. तेव्हा अर्जुन प्रियाला सांगतो की यासाठी खरंच तर तू खूप अपसेट असतील म्हणून मी तुला बोलण्यासाठी आलो आहे. प्रिया अर्जुनला सांगायला लागते की अर्जुन, सगळेजण माझ्यावरती किती ओरडले, परंतु पूजेचा आजचा मान माझा होता ना, तो सायलीला का देण्यात आला? आणि त्यातून आता आरतीचं ताट आईवरती पडलं असतं म्हणून सगळ्यांनीच माझ्यावरतीच बोंबाबोंब केली आणि त्यातून ते ताट पडलं जरी असतं ना तरी इतकं काही झालंच नसतं. उगाचच सगळेजण माझ्यावरती खेकसते. प्रिया इतकं फ्रीली बोलत असते की तिला जणू काही प्रतिमाशी काहीच घेणं देणंच नाहीये आणि अर्जुनच्या हे लक्षात येतं. सायली इकडे प्रतिमाकडे आलेली असते. प्रतिमाला ती सांगते की प्रतिमा त्या आज आपल्या दोघींचे मोदक एकसारखे कसे काय आले असतील आणि आपण केळीच्या पानावरती जी मांडणी केली होती तीही एकसारखी आली होती ना, हे कसं घडलं मलाही कळत नाहीये. तेव्हा प्रतिमा इशाऱ्याद्वारे सांगते की तिलाही काहीच कळत नाहीये. सायली प्रतिमाला सांगते की मी जिंकले याच्यापेक्षा जास्त मी तुमच्यासोबत जिंकले आहे ना, याचा आनंद मला आहे. त्यानंतर सायलीला खूप गिल्टी वाटत असतं. सायली प्रतिमाला सांगते की खरं तर आज मी तुमची माफी मागण्यासाठी इथे आले आहे, कारण सकाळी पूजेमध्ये तन्वीने जे काही केलं त्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला प्रतिमात्या. आणि पूजेची तबक असं हातातून कोण खेचून घेतं? चुकून जर ते तुमच्या अंगावरती पडलं असतं तर काय विचित्र घडलं असतं. खरंच प्रतिमात्या, मी तन्वीच्या वतीने तुमची माफी मागते, तिला प्लीज माफ करून टाका. असं म्हणून सायली प्रतिमासमोर हात जोडते. सायली प्रतिमाला सांगते की कशीही वागत असली तरी ती तुमची मुलगी आहे, तिच्या चोका प्लीज पोटात घाला. तेव्हा तिथे प्रतिमा सायलीला सांगते की तन्वी माझी मुलगीच नाहीये. तेव्हा सायलीला जबरदस्त धक्काच बसतो की प्रतिमा असं कसं काय म्हणू शकते.
इकडे तितकाच धक्का अर्जुनला बसलेला असतो, कारण प्रियाला प्रतिमाशी काहीच घेणं देणं नसल्यासारखं ती वागत असते. प्रतिमाला त्रास झाला काय नाही झाला काय तिला काहीच वाटणार नसतं. अर्जुन प्रियाची चांगलीच कान उघडणी करतो. तिला सांगतो की अगं तन्वी, ते जर ताट प्रतिमा आत्याच्या अंगावरती पडलं असतं तर भाजलं असतं ना तिला. तेव्हा तिथे प्रिया सांगते की तेच तर सांगते अर्जुन, ते घडलं नाही ना, पडलं तर नाहीये, एवढं कांगावा करायची काहीच गरज नव्हती अरे. आणि उगाचच एवढं काही नसताना सुद्धा आईने तिला त्रास होत असल्याचं दाखवलं आणि उगाचच मला ओरडा पडला. अर्जुनला खरंच प्रियाचं आश्चर्यच वाटायला लागलेलं असतं की ती तिच्या आईच्या बाबतीत असं कसं काय बोलू शकते. अर्जुनलाही आता प्रियावरती संशय यायला लागतो की खरंच ती मुलगी आहे की नाही तिची. तिथे आता प्रिया सांगते की आणि माझी आई काय लहान आहे का, एखाद्या लहान बाळासारखं सतत काय तिला प्रोटेक्ट करत राहायचं का. तेव्हा अर्जुन प्रियाला सांगतो की तन्वी काय बोलतेस तू, अगं ती तुझी आई आहे, तिची काळजी तुला घ्यावीच लागणार आहे. तेव्हा तिथे आता प्रिया सांगते की मी घेते आहे ना अर्जुन, तिची काळजी वाटते मला, परंतु आई ना कधी कधी अतिच करते. आणि त्यात तुझी ती बायको आधी तर मला घालून पाडून बोलत असायचीच, आणि आता तर काय, आईमुळे तिला चांगले चान्स मिळत आहेत माझा पान उतारा करण्यासाठी. सगळी सिंपती ना आई घेऊन जाते आणि सतत ना मला सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. मूर्खासारखी प्रिया बडबड करत सुटलेली असते आणि अर्जुनला सगळं काही सांगून टाकत स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घ्यायला निघालेली असते. अर्जुन विचार करतो की स्वतःच्याच आईच्याबद्दल असं कसं काय बोलू शकते ही. अर्जुन मनोमन विचार करतो की माझी मम्मा तर माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि हिच्या आईबद्दल ही असं कसं काय बोलू शकते. हिला प्रतिमा आत्याबद्दल काहीच वाटत नाही. तर तिकडे सायली प्रतिमाला समजावत असते. ती सांगते की प्रतिमा आत्या, खरं तर प्रिया तुमच्या मायेशिवाय वाढली आहे आणि कदाचित म्हणूनच ती अशी वागत असेल, परंतु तुम्ही तिला माफ करून टाका. तुम्ही असं नका ना म्हणू की ती तुमची मुलगीच नाहीये. तरीसुद्धा प्रतिमा तिच्या मतावरती ठाम असते. ती सायलीला पुन्हा पुन्हा तेच सांगते की तिला नाही वाटत की प्रिया तिची खरी मुलगी आहे. सायलीला काहीच कळत नसतं, प्रतिमाला कसं समजवावं हेही सुचत नसतं. उलट प्रतिमा खरोखरच सायलीला सगळं काही खरं सांगून टाकत असते, परंतु सायलीचा त्याच्यावरती विश्वास बसत नसतो. प्रतिमा सायलीला सांगते की त्यांची खरी मुलगी ती सायली आहे. तेव्हा सायली म्हणते की म्हणजे तुम्हाला तुमची मुलगी मी वाटते आहे. प्रतिमा होकार देते. तेव्हा सायलीला खूप छान वाटत असतं, खूप खुश असते ती. त्यानंतर ती प्रतिमाला बसवते आणि तिला ती सांगते की प्रतिमा आत्या, खूप वर्षानंतर तिला तिच्या आईवडिलांचं प्रेम मिळालं आहे, म्हणूनच कदाचित अशी बिथरल्यासारखी तन्वी वागतही असेल, पण तू प्लीज तिला माफ करून टाका. एवढं प्रियाने सायलीवरती जीवघेणा हल्ला करून सुद्धा सायली तिचीच बाजू प्रतिमासमोर मांडत असते. सायली प्रतिमाला सांगते की तन्वीचं नातं तुमच्याशी रक्ताचं आहे. सायली आता खूप इमोशनल होते. ती प्रतिमाला सांगते की आई वडिलांशिवाय जगण्याचं दुःख काय असतं ते मला चांगलंच माहिती आहे प्रतिमा आत्या. आता इतक्या वर्षानंतर तुम्ही दोघे तन्वीला भेटला आहात ना, तर परत तिला आता दुरावू नका. तिला तिच्या आई म्हणण्याचा हक्क द्या आता. तेव्हा प्रतिमा सायलीला सांगते की खरं तर सायलीने स्वतःहून प्रतिमाला आई अशी हाक मारावी अशी तिची इच्छा असते. प्रतिमाने इशाऱ्याद्वारे जे सांगितलेलं असतं ते सायली ओळखते आणि सायली प्रतिमाला सांगते की म्हणजे तुमची अशी इच्छा आहे की मी तुम्हाला आई म्हणून हाक मारावी. तेव्हा सायलीच्या आनंदाचा पारावर उरत नाही आणि सायली पटकन आता प्रतिमाला घट्ट मिठी मारते. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आलेले असतात, परंतु सायली अचानक भानावर येते आणि ती सांगते की प्रतिमा आत्या, मी तुम्हाला आई म्हणून हाक नाही मारू शकत, कारण तो अधिकार फक्त तुमच्या तन्वीचा आहे. देवाने संकेत देऊन सायलीला तिच्या आईची भेट तरी घालून दिलेली असते, परंतु तो संकेत मान्य करायला सायली स्वतःच तयार नसते. सायली प्रतिमाला सांगते की मी जर तुम्हाला आई अशी हाक मारली आणि आपण जर आपलं नातं जोडलं तर ही गोष्ट प्रियाला नाही आवडणार. दोघीही आता पेचात पडलेले असतात. प्रतिमाला सायलीने तिला हक्काने आई अशी हाक मारावी असं वाटत असतं आणि सायलीला ते करता येत नसतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनला आता प्रियावरती संशय आलेला असतो. अर्जुन प्रियाला तिथे सायलीला सांगतो की ही ना तन्वी किल्लेदार नाहीच आहे, मला ना क्लिअरली वाटतं आहे हे. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की परंतु सर, ती तिच्या आईवडिलांशिवाय आश्रमात वाढले आहे ना, कदाचित त्याच कारणामुळे ती अशी बिथरल्यासारखी वागतही असेल. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की मिसेस सायली, तुम्ही आश्रमातच वाढला होतात ना,
परंतु जर तुम्हाला तुमची आई भेटली असती तर तुम्ही तिच्यावरती मनापासून प्रेम केलं असतं ना. परंतु तसा गुण तन्वीत अजिबात दिसतच नाहीये. अर्जुन सायलीला तर आता प्रियावरती संशय आला आहे. खरंच ती तन्वी किल्लेदार आहे की फक्त असण्याचं नाटक करते, हे सत्य दोघे मिळून कसं काय शोधणार हे आपण येणाऱ्या भागात